नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महाराष्ट्र नगर परिषद अंतर्गत आगामी काळामध्ये तब्बल 13,500 जागेची मोठी भरती होणार आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील विविध पदांतर्गत जे रिक्त पदं आहेत आणि त्यांना सॅलरी किती आहेत, ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. चला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी सुरू करायचा आहे. तर आयुक्त तथा संचालक खालील नमूद संवर्गाचे नियुक्ती प्राधिकरण आहे. त्या अंतर्गत राज्यस्तरीय संवर्गातील 2023 मधील 1782 पदाची जाहिरातीनुसार ही पदाची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये प्रमुख पदं जी आहे मित्रांनो, नगर परिषद अभियांत्रिकी सेवा 1 नंबर, महाराष्ट्र नगर परिषद मलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क्रमांक क, महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षक व लेखा सेवा गट क्रमांक क, अशा पद्धतीने विविध पदे या ठिकाणी दिसत आहेत. यामध्ये थोडक्यात आढावा घेतला तर महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील मंजूर कार्यरत व रिक्त पदाची आकडेवारी जी आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. हे थोडक्यात आकडेवारी जर पाहिली मित्रांनो, या ठिकाणी संवर्गाचे नाव दिलेले आहे. या पट्टीमध्ये या ठिकाणी मंजूर पदे आहेत. यानंतर आता सध्या कार्यरत किती पदे आहेत, या ठिकाणी किती रिक्त पदे आहेत आणि भरलेल्या पदाची टक्केवारी या ठिकाणी लास्ट कॉर्नरला दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं महत्त्वाचं मित्रांनो, तर या ठिकाणी स्थापन ते अभियंता या जे पदाला आहे जे हे आहे, एकूण जे आहे एकूण मंजूर पदे 955 आहेत. या ठिकाणी एकूण त्यापैकी कार्यरत पदे सध्या 642 आहेत आणि रिक्त पद जे आहे 313 ठिकाणी आहेत. म्हणून या ठिकाणी स्थापत्य अभियंता या पदासाठी जे आहे 313 आहेत, विद्युत अभियंतासाठी 35 आहेत, संगणक अभियंता या पदासाठी रिक्त पदे 58 आहेत. या ठिकाणी मित्रांनो, हे जो कॉलम आहे, हा जो पदाचा कॉलम जे आहे रिक्त पदाचा कॉलम असणार आहे. म्हणून आगामी काळामध्ये कोणत्याही डिपार्टमेंट असो मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही डिपार्टमेंट भरभरून जागा निघत आहेत, हे आपल्याला समजणं काळाची गरज आहे. तर या ठिकाणी सर्वाधिक जागा ज्या आहेत या डिपार्टमेंटमध्ये नगर परिषदमध्ये 1869 या वरच्या पदासाठी आहेत. आपण आता थोडं खालच्या पदासाठी जाऊ मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर यामध्ये तुम्ही आवर्जून पाहू शकता. या ठिकाणी सहायुक्त गट क्रमांक अ वरिष्ठ श्रेणी यांना जो स्केल आहे 78,800 ते 2,02,900 एवढं वेतन श्रेणी असणार आहे. यांची मंजूर पदापैकी मित्रांनो कार्यरत सध्या 22 पदे आहेत आणि रिक्त पदे जी आहे या ठिकाणी 21 पदे आहेत. उपायुक्त गट क्रमांक अ मुख्याधिकारी श्रेणीसाठी यांना 67,000 ते 2,08,700 एवढा पगार असणार आहे. त्यांचे रिक्त पदे जे 60 आहेत. मुख्याधिकारी गट क्रमांक अ, सहाय्यक आयुक्त गट क्रमांक अ यांना स्केल जे आहे 56,100 ते 1,77,500 एवढा स्केल असणार आहे. आणि याचा रिक्त जी जागा आहेत या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता 188 आहेत. अशा मिळून मित्रांनो हे 4 नंबरचं पद जे आहे मुख्याधिकारी गट क्रमांक ब, हे वरिष्ठ दर्जाचे मित्रांनो हे पद आहेत आणि यांना स्केल जे आहे 41,800 ते 1,32,300 एवढं पद स्केल असणार आहे. या ठिकाणी रिक्त पद जे आहे 54 आहेत. आणि असे मिळून या 4ही पदासाठी मित्रांनो एकूण जे आहे 323 या ठिकाणी रिक्त पदे आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गट क्रमांक ब करिता अंतर्गत चौकशी व किरकोळ शास्ती करणे 30 ते 180 दिवस, मर्यादित रजा मंजूर करणे हे त्यांच्या काही प्रमुख अटी आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. संचालनालयातर्फे हाताळण्यात येणारे आस्थापनाविषयक बाबी नगर परिषद नगरपंचायत आस्थापनातील कर्मचारी संवर्ग आहेत. या ठिकाणी नगर परिषदेतील संवर्ग पदे जी आहेत, नगर परिषदांचा व नवीन नगरपंचायतीचा आकृतिबंध तयार करणे, राज्यातील नगर परिषद नगरपंचायत आस्थापनेवर वर्ग क्रमांक 3-4 चे एकूण 38,649 मंजूर पदे आहेत एकूण मित्रांनो. आणि त्यापैकी 25,176 जे आहे कर्मचारी सध्या स्थिती कार्यरत आहे. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, हे 38,649
हे मंजूर पदे आहेत आणि हे 25,176 पदे सध्या कार्यरत आहेत. यांची जर मित्रांनो वजाबाकी केली, आय थिंक माझ्या मने तर 13,500च्या जवळपास पदे रिक्त आहेत. म्हणून आगामी काळामध्ये नगर परिषद, नगरपंचायत ही महाराष्ट्र भरती जी आहे आगामी काळात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रिक्त पदे आहेत. याची भरती मोठ्या प्रमाणात मित्रांनो होणार आहे. म्हणून आपली जोरात तयारी ठेवा. कोणतंही डिपार्टमेंट असो, या ठिकाणी कोणतं पोलीस खातं असेल, रेल्वे खातं असेल, कोणत्याही मित्रांनो खात्यामध्ये आपल्याला जोरदार तयारी ठेवायची आहे. महिलांसाठी अंगणवाडी का सेविका यांचीसुद्धा भरती निघालेली आहे. याच्यावरसुद्धा महिलांनीसुद्धा फोकस करायचा आहे. म्हणून मित्रांनो ही जी आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर मित्रांनो आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.